कुठल्याही कामासाठी रस्ते खोदण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामधून त्या डकमधूनच सगळे ते पास होणार. त्यामुळे प्रत्येक 40 फुटावर केले ना एक डक टाकलेले आहे. त्यामुळे आता पुढे भविष्यामध्ये एकदा हे रस्ते झाले त्यानंतर रस्ता खोदणे हे काम नाही. त्यामुळे रस्ते चकाचक राहतील, लोकांना चांगला त्यांचा प्रवास सुखकर होईल. यासाठी हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपण फेज 1 फेज 2 मध्ये करतोय. खड्डेमुक्त रस्त्यांची घोषणा केली होती, खड्डेमुक्त मुंबई होईल. याच्यावरती पुन्हा खड्डे पडणार नाही याची गॅरंटी आहे का? आणि दुसरी गोष्ट, खड्ड्यांसाठी पुन्हा कंत्राट काढलं जाईल का? हे बघा ना, हे बघा, याच्यावर खड्डा पडणार आहे का? हा रस्ता आताच झालेला आहे. त्यामुळे असे रस्ते सगळीकडे होणार. त्यामुळे खड्डे पडण्याचा प्रश्न नाही. खड्डे पडायचे, आमचे सरकार यायच्या अगोदर खड्डे पडायचे, त्याच्यामध्ये डांबर टाकायचे, काळ्याचं पांढरं व्हायचं, पांढऱ्याचं काळं व्हायचं. आता डायरेक्ट कॉन्क्रीट, नो खड्डा. एकत्रित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरळीनंतर आता ते थेट दादरमध्ये पोहोचलेले आहेत, रस्त्यांच्या कामाची पाहणी करत आहेत. आणि म्हणूनच कुठेतरी सरप्राईज व्हिजिट नंतर प्रशासन त्याची धांदल उडालेली आहे. कॅमेरामन हमीद मस्तानसह मी चेतन नावरे, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.